आपली प्रत्येकाची खाद्यसंस्कृती अतिशय मौल्यवान आहे. मौल्यवान अशासाठी की आपल्या घरात बनवले जाणारे पदार्थ त्याच्यामध्ये खूप साऱ्या आठवणी आहेत, प्रेम आहे. आगरी किचन स्टोरीजच्या आजच्या भागात आम्ही असाच एक पदार्थ दाखवणार आहोत जो आमच्याकडे प्रसाद म्हणून बनवला जातो. भाजलेल्या तांदळाच्या पिठाचे म्हणजेच भुजाच्या पिठाचे लाडू. तर चला बघूया. नमस्कार, माझं नाव मंगला अंकुश पाटील. आज आपण भुजाच्या पिठाचे लाडू बनवणार आहोत. हे घरचे तांदूळ आहे, ते 1 तास पाण्यात भिजत ठेवलेत. आता हे मी चाळणीत काढून घेते. खापरीमध्ये खरपूस भाजून घ्यायचे. आता हे तांदूळ लाल होईपर्यंत थोडे भाजायचे. जेवढे आपण हे तांदूळ लाल भाजू तेवढे लाडू आपले खुसखुशीत होतात आणि खायला चव लागते. काढून घेऊ. ते कढई आपण चुलीवर ठेवू. हे तांदूळ जात्यामध्ये बारीक करून घेतलेत. वेलची पावडर, तूप, गूळ, खोबरा आणि काजू बदामचे तुकडे. गूळ टाकून घेऊ. गूळ पातळ होईपर्यंत वितळून घ्यायचं. त्याच्यात नंतर वेलची टाकायची. खोबरा टाकायचा. गूळ जास्त शिजवून नाही घ्यायचा, फक्त पाणी होईपर्यंत करायचा, कारण गूळ जास्त शिजल्यावर कडक लाडू होतात. खोबरा शिजून झाल्यावर त्याच्यात काजू बदाम टाकायचे. तर त्याच्यात तांदळाचं पीठ टाकायचं. आता हे आपले पीठ शिजलेलं आहे. आता याचे आपण लाडू बनवायचे. हे आपण काढून घेऊ. गरम गरम आहेत तर लाडू वळून घ्यायचे. आमच्याकडे जत्रेला आणि पावसाळ्यात अवनीची सुरुवात करण्यापूर्वी 7 असते देवांची पूजा असते, तेव्हा प्रसाद म्हणून हे लाडू घरोघरी केले जातात. व्यवस्थित आपलं हे शिजलेलं आहे. लाडू मस्त वळतात. आता आपण बघूया आपले लाडू कसे झालेत. मस्त एकदम खुसखुशीत झालेत. पाहून बघूया. एकदम छान. मस्त.